आज 19 एप्रिल आणि आज महात्मा बसवेश्वर यांची 921वी जयंती. तर महात्मा बसवेश्वरांचा जन्म 1131 मध्ये कर्नाटक राज्यातील विजयपुरा जिल्ह्यातील बागेवाडी येथे झाला होता आणि त्यांचे वडील माद्राज आणि आई मादलांबिका हे धार्मिक प्रवृत्तीचे ब्राह्मण होते. ब्राह्मण समाजामध्ये त्यांचा जन्म होऊन सुद्धा लहानपणापासून बसवेश्वरांना जातपात कर्मकांड याचा विरोध होता आणि त्यामुळे त्यांनी घर सोडून कुडाला संगमा येथे त्यांनी शिक्षण घेतलं आणि तिथे त्यांनी वेद शास्त्र तत्वज्ञान याचा अभ्यास केला. नंतर ते कल्याणी म्हणजे बसव कल्याण जिल्हा बिदर येथे चालुक्य राजा बाजी आला यांच्या दरबारामध्ये मंत्री झाले आणि त्यांनी अनुभव मंडप नावाची एक सभा स्थापन केली. तिथे सर्व जाती धर्माचे लोक एकत्र येऊन आपले विचार मांडत असत आणि त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये भरपूर समाज सुधारक कार्य केले. जसे जाती व्यवस्थेला त्यांचा विरोध होता, स्त्री पुरुष भेदभावाला विरोध होता, सर्वांना समान अधिकार हवा, श्रमाला महत्त्व, भक्ती आणि साधेपणा, त्यांची वचने लिहून त्यांनी समाजाला मार्गदर्शन केले. तर त्यांनी ब्राह्मण समाजापासून वेगळे होऊन लिंगायत धर्म का बनवला? तर जातपात मोडण्यासाठी त्या काळात समाजात कठोर जाती व्यवस्था होती आणि बसवेश्वरांनी सर्वांना समान मानले. कर्मकांड कमी करण्यासाठी म्हणजे यज्ञ पूजा ब्राह्मणाचे वर्चस्व यांना त्यांनी विरोध केला आणि त्यांनी साधी आणि थेट भक्ती शिकवली. वैयक्तिक देवपूजा म्हणजे प्रत्येक व्यक्तीने स्वतःच्या गळ्यामध्ये इष्टलिंग धारण करून देवाशी थेट संबंध ठेवावा, म्हणजे मध्यस्थी आतमध्ये कुणालाही नको. शिवाय स्त्रियांचा सन्मान म्हणजे महिलांना शिक्षण विचार मांडण्याचा अधिकार, समाजामध्ये समानता आणण्यासाठी धर्म हे फक्त पूजा नसून समाज सुधारण्याचा मार्ग आहे असं त्यांनी सांगितलं. तर लिंगायत धर्माचे मुख्य तत्व म्हणजे एकेश्वरवाद म्हणजे शिवभक्ती, इष्टलिंग धारण, जातपात नाही, श्रमाला महत्त्व आणि साधी जीवनशैली. तर महात्मा बसवेश्वर हे केवळ धार्मिक नेते नव्हते तर सामाजिक क्रांतिकारक होते. त्यांनी समानता, स्वातंत्र्य आणि मानवतेचा संदेश दिला आणि लिंगायत धर्म हा फक्त धर्म नसून एका समानतेवर आधारित जीवन पद्धती आहे हे त्यांनी आम्हाला शिकवलं. विचार करा, साधारण 900 वर्षापूर्वी महात्मा बसवेश्वरांनी जाती व्यवस्थेला विरोध केला, स्त्री पुरुष भेदभावाला विरोध केला आणि सर्वांना समान अधिकार असावे, श्रमाला महत्त्व असावं आणि भक्ती आणि साधेपणा असावा. त्यासाठी त्यांनी ब्राह्मण समाजापासून वेगळं होऊन लिंगायत धर्म हा बनवला. समाजातील अन्याय, अंधश्रद्धा आणि भेदभाव दूर करण्यासाठी आयुष्य अर्पण करणारे महान संत महात्मा बसवेश्वर यांना कोटी कोटी प्रणाम.